हेलिकॉप्टर पण पडलंय. हेलिकॉप्टर काय झालं केदारनाथ मध्ये. मध्यंतरी पनौती शब्द आला होता. पनौती, या देशाला पनौती आहे सध्या. सगळी पनौतीच असलेली माणसं बसली आहेत जागेवर. आणि म्हणून हे जे घडतंय ना, त्यांचं लक्ष मी सांगितलं अनेक वेळा, विकास की विध्वंस. विकासाच्या नावाखाली विध्वंस करणं. ड्युरेबल ॲसेट असा जो विषय इंग्रजी शब्द आहे, कुठलीही गोष्ट तुम्ही करताय ती पक्की आहे, निरंतर टिकणारी आहे. या मेट्रो रेल्वे असेल, MMRD असेल, हे सध्या जो सपाटा लावला आहे, आणि मुंबई महापालिका पण लुटण्याचा जो सपाटा लावला आहे, तो सपाटा काल समृद्धी महामार्गावर पुन्हा बातमी आली, संबंध रस्त्याला तडे गेलेले दाखवले गेले. हे कशाचं होतं काय? खा, सिमेंट खा, डांबर खा, नुसतं खाऊगिरी चालू आहे. आज तर आश्चर्याची गोष्ट आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक शाळांना भेटी देण्याची बातमी दाखवत आहेत दूर तुमच्या चॅनलवर. काय शाळेतील मुलांना आदर्श देणार? कशी गद्दारी करावी, कसा पाठी सुरा खुपसावा, कसं सत्तेवर यावं, कसं आयुष्यभर खोटं बोलत राहावं, कसं वचनभंग करावा, दिलेली वचनं कशी पाळवू नयेत, असं शिकवणारी ही माणसं तिकडे फिरतात शाळेत. बरं का विद्यार्थ्यांनो, सावधान, यांच्यापासून सावधान राहा. आपले आदर्श खूप मोठे आहेत देशाचे. छत्रपती शिवरायांपासून अगदी काल परवाच्या महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत, सावरकरांपर्यंत अनेक आदर्श आहेत तुमच्यासमोर. ते आदर्श सांभाळा. हे आदर्श नव्हेत बरं. म्हणून आम्हाला वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्या पिढीला लाभलेला आदर्श दैवत आहे. दिला शब्दाला जागायचं कसं हे सांगणारे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो सुद्धा सावधान. अजित पवार यांनी काल एक वक्तव्य केले, त्याच्यामध्ये त्यांनी उद्योगपती धीरूभाई अंबानी यांनी पेट्रोल त्यांच्याबद्दल अपशब्द वापरलेले आहेत. काय जे वाक्य बोललं ते कशाला बोलतो? ते खरं बोललं ना, तो तसंच बोललेत ना ते. म्हणजे मला आश्चर्य वाटतं त्यांचं, किंवा धारिष्ठही वाटतं त्यांचं. सरकारमध्ये राहून आपण पाठी सुरा खुपसून सरकार स्थापणार आहे. स्वतःचे पक्ष फोडून तुम्ही गेले. काय आदर्श आहे तो तुमचे? काय म्हणून तुम्हाला कुठल्या आदर्शाच्या खाली तुम्ही हे बोलता, विद्यार्थ्यांना जनतेला सांगत असता? मला आश्चर्य वाटतं अजून अदानीबद्दल कसे नाही बोललात तुम्ही. खरं तर आज तुम्ही राज्यकर्ते आहात. अदानी लुटतोय दिसत नाही का? अदानीबद्दल बोला. मुंबई लुटतायत, महाराष्ट्राची अस्मिता लुटली जाते आहे, महाराष्ट्र लाचार होतोय, उद्योग पळवले जात आहेत, तिथं मात्र तुम्ही गप्प असता. केव्हा तरी असंच तोडून त्यांच्याबद्दल येईल, पण केव्हा तरी नको. ते आज आलं तर त्याच्यात खरी किंमत आहे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.